स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना दिवसभर मी ब्लाऊज कटिंग केलेले आहे. आता 2 दिवसात मला तेवढे पूर्ण करायचे आहे. आता होतील की नाही माहीत नाही, पण कट केलेले आहे. खूप सारा पसारा पडलेला आहे. तर आता एक माझं स्वतःचं ब्लाऊज आहे, ट्रेडिंगचं बाई आहे, ती मला शिवायची आहे. तर बघू जमते की काय. बघा आज आहे ना एवढे सगळे ब्लाऊज कापून ठेवले. 1 2 3 4 5 एवढेच मी ब्लाऊज कापले. एवढे कधी शिवून काय माहिती. चला आता याची ना ट्रेडिंगची बाई शिवायची आपल्याला. बघू आता जमते की काय. चला तर याची ना मला पब बाई शिवायची आहे. तर आता बघू कटिंग करून बघते जमते की काय ते. तर चला आता डायरेक्टली ना तुम्हाला कटिंग केल्यानंतरच जो पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर दाखवते मी. शिवताना एवढा सगळा पसारा पडलेला असतो माझावाला, बघू शकतो तुम्ही. तर चला आता ब्लाऊज कट करून येते. बघा आता आहे ना पुढचा भाग तयार झालेला आहे आणि गळ्याची डिझाईन पण झालेली आहे. तर आता आहे ब्लाऊज आहे ना मला पूर्ण करून घ्यायचं आहे. तर चला पूर्ण झाल्यानंतर आहे ना मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. आता मुली पण शाळेत गेलेला आहे. तर चला आता एवढं जे ब्लाऊज आहे ते पूर्ण करून घेते मी. आता बऱ्यापैकी माझं ब्लाऊज आहे ना झालेलं आहे. आता लटकन वगैरे लावायचे. आता पूर्ण लटकन लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ते. आणि ना तर बघा आता आहे ना एवढे ब्लाऊज झालेले आहे. म्हणजे एक हे मापाचे आहे, हे 2 आणि हे 3 ब्लाऊज झालेले आहे आपले. तर बघू शकता छान अशी याला आहे ना डिझाईन केलेली आहे मी. दिसत नसेल तुम्हाला ती लांबून. आणि हा एक ब्लाऊज झालेला आहे. तर सकाळी सकाळी ना ब्लाऊज शिवत असताना माझे भांडे वगैरे म्हणजे कपडे धुवायचे सगळं राहून दिलं होतं, कारण ब्लाऊज मला अर्जंट द्यायचं होतं. पण काय झालं ना सकाळी सकाळी मशीनच एवढी माझी खराब झाली, म्हणजे ती ना धागाच पकडत नव्हती. बॉबिनमध्ये जो दोरा आहे तो अटकला होता. त्याच्यामुळे मग म्हटलं आता आहे ना सगळं राहून दिलं, आधी ब्लाऊज कंप्लीट करू आणि मग बाकीचं आवरू. कारण आहे ना सगळं आवरून बसताना मग खूप थकल्यासारखं होतं आणि मग ब्लाऊज शिवायला मन लागत नाही. तर बाकीचं सगळं काम राहून दिलं, टिफिन वगैरे करून दिले होते आणि म्हटलं आता आहे ना ब्लाऊज शिवून घ्या. आता ब्लाऊज ओके झाले होते, पण आता घरातलं काम ते राहिलं होतं. पण हे काम आहे ना मग म्हटलं चला. तर भांडे वगैरे धुवून घेतले, किचन छान असं साफ करून घेतलं. तर बघू शकता खूप क्लीन केलेलं आहे मी किचन. नंतर आहे ना घर झाडून घेतले, फरची पुसून घेतली. खूप अशी ना म्हणजे जे आपण टिचिंग करतो ना किंवा ब्लाऊज म्हणजे कटिंग किंवा हे केलं ना तर खूप घाण होते घरामध्ये. तर सगळं मग आहे ना छान असं क्लीन करून घेतलं. कारण आहे ना घरी असलो एक तर कुठं बाहेर गेलो तर फरची थोडीशी एक दिवस राहिलीच चालते, पण घरी असलो आणि घर जर असं साफसफाई करून ठेवलं नाही ना मला आवडतच नाही. मी कितीही थकले तरी मला घर हे क्लीनच लागतं. मी रोजच्या रोज ही फरची जी आहे ती पुसूनच घेते. तर बघा छान अशी इथं मस्त आपली जी लादी आहे ना ती छान अशी क्लीन झालेली आहे. आणि इथे ना आता मी कारण आता कंबर खूप दुखत होतं, खाली कपड्याचा म्हणजे साह्याने पुसणं मला होणार नव्हतं. तर म्हटलं आता आहे ना आपण पोछ्यानेच पुसून घेऊया. तर पोछ्यानेची ना पटपट अशी फरची जी आहे ती मी क्लीन करून घेतली. तर बघू शकता मस्त अशी फरची ना आपली क्लीन झाली होती. त्याच्यानंतर बाहेरचाही गोटा मी पुसून घेतला होता. आणि बघा आता कोणतंही म्हणजे ना काय म्हणता ना हातफिळे तिथे लक्ष्मी वसे असं काहीतरी आहे, मला काही एवढं जमना पण मग येतं असं काहीतरी आहे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं काहीतरी आहे. आमची आजी म्हणजे जे आपले जुने लोक आहे ना ते म्हणायचे. तर चला हे बघा इथं ब्लाऊजचं मी तुम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि मग नंतर आहे ना एवढं सगळं आवरेपर्यंत लगेच मुली पण शाळेतून आल्यानंतर त्यांची अशी बडबड ऐकावी लागते, असं झालं तसं झालं, शाळेत हे झालं. आज तिच्या रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं, त्यांना शाळेमध्ये काय काय भेटलं ते पण मला दाखवलं.
आणि मग त्यांची भांडणं पण चालू होतं बरं का. ते असं नाही की ते शांत बसतं. तर त्यांचं आटपलं, चहा वगैरे केला त्यांना आणि त्यांचे ड्रेस वगैरे चेंज झाले. मग पुन्हा शाळेतल्या ज्या अर्धा तास तर माझा याच्यातच जातो. आज काय झालं, कोणी काय केलं, मॅमनी काय सांगितलं. आता एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही मळ्यात आलो होतो. तर आता आपण मळ्यात आलेलो आहे शेंगा तोडायला. तर राहिलेलं ब्लाऊज अर्धं शिवलं मी, अर्धं बाकी आहे. तर चला तर मक्काला पाणी चालू आहे. मी पाणी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, पाऊस तर काही येत नाहीये, तर इथं मक्काला पाणी लावलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, मक्काला पाणी चालू केलंय आता, कारण पाऊस काय येत नाही. पावसामुळे आहे ना, बघा पाणी चालू आहे मक्काला. लाईट जाईल का आता? लाईट जाईल. रोपले भारी झालं. तर बघा, औषधं मारून वगैरे एवढं जे ओळं आहे ते व्यवस्थित म्हणजे पातळच पडलेलं आहे, पण बऱ्यापैकी आलेलं आहे. तर त्यालाच आहे ना, जे रेन पाईप आहे त्याने पाणी द्यायचं काम चालू होतं. आणि नंतर जे टाकलेलं आहे त्याला पण पाणी जे आहे ते दिलं होतं. त्याचेही कोंबवरती आलेले होते. तर आता मक्का खूप मोठी मोठी झाली. आता मक्कातून आपल्याला तिकडं जायचं आहे. तर भुईमुग पण छान असं झालेला आहे. आणि आता हे ना, लाल कांद्याचं जे रोप आहे, म्हणजे मक्काचे जे रान आहे त्याला टाकलेलं आहे. तर त्याला फक्त आता म्हणजे त्याला ते रेन पाईपने टाकलं आहे. त्याला आता पाणी भरायचं आहे. म्हणजे एक पाणी दिलेलं आहे, आता आंबवणी द्यायचं आहे. तर आता चाललेलो आपण मुगाच्या वावराकडं. तर इथे आहे ना, बांधानीच जावं लागतं, कारण पूर्ण दोन्ही साईडनी मका आहे, त्याच्यामुळे जायला काही रस्ता नाही आहे. तर इथं बांधात आहे ना, औषध मारलेले आहे. मुगाच्या वावरामध्ये आणि आता शेंगा तोडायला सुरुवात करूया. कोणाकोणाकडे शेंगा तोडायला आल्या मुगाचे. यावर्षी मुंगा काय म्हणावं असं नाही आहे, बऱ्यापैकी आलाचे. तर तोडायला सुरुवात तिकडनं तोडायचं का? का हो? तिकडून सुरुवात करायची. तिकडून सुरुवात करायची का? तर आता आहे ना, शेंगा आहे ना, असं जास्त पातळ होता मूग, आणि शेंगा पण काही जास्त म्हणावं अशा नाही आहे. तर आधी ना, म्हणजे काकांनी त्यांनी तोडल्या होत्या. तर मग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आलो, त्यांनी एक बोत तोडून ठेवला होता. तर आता 2-3 दिवस असंच येऊन येऊन तोडावं लागेल. आता बाया जर लावायच्या म्हटल्यानं ऊन खूप पडतं, आणि ऊन बायका म्हटलं तर त्यांच्यासोबत दिवसभर राहावं लागतं. मग कसं आता आहे ना, जास्त काही शेंगा नाही आहे, पण मग एवढंच आहे की कांद्याची लागण वगैरे जे भांडवल आहे ते सुटून जाईल. आणि छान म्हणजे ना, तोडायला जास्त त्या उरकत नव्हत्या, पातळ पातळ होते. इथं थोडं तिथं होतं. असं दाट जर असलं ना, तर बऱ्यापैकी तोडायला जातात. तर आधी 2 भोत तोडलेले होते, आता हा तिसरा आहे. तर या बघा, शेंगा आहे ना, मस्त म्हणजे बऱ्यापैकी शेंगा, आणि भाव बी आहे शेंगांना. तर हा बोध आम्हाला वाटलं तर आम्ही एवढा भोत तोडून घेऊ, पण काय एवढं शक्य झाला नाही, कारण टाईम वेळ झाला. कारण आहो गेले होते येवल्याला, आणि मग तिथून आल्यानंतर त्यांचा चहा पाणी असं करता करता टाईम होऊन गेला. थोडंसं जर लवकर गेलं असतं तर अजूनच झाला असता. आणि मुलींना पण राख्या वगैरे आणायला जायचं होतं, तर त्याच्यामुळं मग वेळच झाला. आणि बघा, आता एवढ्याशा शेंगा तोडायच्या झालेल्या आहे. तर सारखं मोबाईल घेऊन बसणं तेही शक्य होत नाही. तर आता आहोनी गाठोडं घेतलं होतं, आणि मी पण त्यांच्यासोबत निघालं होतं घराकडं, कारण 6 वाजून गेले होते. गाय वगैरे धुवायची होती, आणि मग गाय धुवायला पण वेळ लागतो. तिला खायला टाकायचं, तिला संधी घालायची, आणि औंधचे रोजचंच नियोजन असतं. पण मी कधीतरी म्हणजे त्यांच्यासोबत असते. आता कसं आहे ना, रक्षाबंधन होतं. रक्षाबंधनचे ब्लाऊज आलेले होते, मला ते पण द्यायचे होते. त्याच्यामुळे मी काय शक्यतो जास्त गेलेच नाही. म्हणजे मी 8 दिवसालाच मळ्यात गेले तरी म्हटलं तरी चालेल. तर बघा, मग काही ना, छान असं आता त्याला बिट्टे आले. काही याला एकच बिट्टी, काही याला 2 आहे. आणि त्याला ते मस्त असं म्हणजे बिट्टी आता आहे ना, तयार व्हायला लागली. तर पाण्याची गरज आहे, पण आता पाऊस काही येत नाही आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ना, आता पाणी भरायला सुरुवात करून दिलेली आहे. तर बघा, काही मक्का खूपच वाढलेले आहे, आणि काही आहे ना, वाढलेलंच नाही आहे. म्हणजे खूप अवघड झालेलं आहे आता या मक्कांचं पण. म्हणजे एकही पीक असं यावर्षी म्हणावं असं काही नाही आहे. तर बघा, इथं आहे ना, आता गाईचं दूध वगैरे झाली होती. आता तिला खायला टाकलं होतं, चंदी टाकली, आणि आम्ही घराकडं निघालो होतो. आता घराकडे म्हणजे 6:30, 6, 6:15 झालेच होते. आता एवढं दिवसभराची धावपळ होते ना, तर संध्याकाळी कसं नको नको होतं. आणि मग घरी आल्यानंतर हातपाय धुतले, चहा झाला, दिवाबत्ती केली, देवापुढेही दिवा लावला, तुळशीपाशी पण दिवा लावला. आता कसं वारं नाही, त्याच्यामुळं दिवा थांबतो. तर चला, फायनली आता आपण आहे ना, फ्लावरची सुकी भाजी कशी करायची मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं मी फ्लावर घेतलेला आहे, ते कट करून घ्यायचं आहे तुमच्या अंदाजानुसार, जाड बारीक कसं तुम्हाला जसं आवडेल तसं.
तर इथे ना कढईमध्ये मी पाणी ठेवलं होतं. पाणी ना थोडंसं गरम करायचं आहे आणि जे फ्लॉवर आहे ना ते त्यामध्ये टाकायचं आहे. तर फ्लॉवर टाकल्यानंतर आहे ना थोडीशी त्याची म्हणजे जी उकळी आहे ती काढून घ्यायची आहे. म्हणजे छान असं फ्लॉवर आपलं ना उकडलं जातं आणि ना काही जण म्हणतील की त्याचे जीवनसत्व जाते वगैरे, पण आहे ना त्याचं मला म्हणजे त्याचा वास वेगळाच येतो ना. जर असं करून घेतलं ना तर म्हणजे त्याचा जो वास आहे तो जातो आणि खूपच छान असं जे फ्लॉवर आहे ते होतं. आता काय म्हणजे रस्सा भाजी, तर रस्सा भाजी पण करतं काही ठिकाणी, पण आम्ही शक्यतो ना टिफिनसाठी अशी सुकीच भाजी करते. आणि आता मुलं लहान असले तर त्यांना टिफिन खोलता येत नाही आणि मग याच्यामध्ये तुम्ही कांदा, टमाटर जर ॲड केला ना, ती भाजी पण अजूनच भारी लागते. तर बघा मी आता सगळं फ्लॉवर याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आहे ना फ्लॉवरला छान असं उकळी येऊन घेतल्यानंतर आता ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा असं आहे ना, जो आपला झाऱ्या असतो ना तळण्याचा, तर त्या नाही ना वरती व्यवस्थित असं जे फ्लॉवर आहे ते मी आता एका ताटामध्ये काढून घेते. म्हणजे पाणी पण खाली राहील आणि आपलं फ्लॉवर पण वरती येईल. तर बघा छान असं जे फ्लॉवर आहे ना, आता ते मी पूर्ण जे आहे ते एका ताटामध्ये काढून घेत आहे. आणि फ्लॉवर आहे ना म्हणजे थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने केलं ना तर मुलं म्हणजे आवडीने खातात. मी तर आता त्यांना आहे ना प्रत्येक भाजी ना, म्हणजे ते जर म्हटलं नाही भाजी मी खात नाही तर त्याची वेगळी पद्धतीने करते आणि नक्कीच त्या खातात. त्यांना कळत पण नाही की ही भाजी कशाची आहे म्हणून. जसं आता वालाच्या शेंगा झालं, तर वालाच्या शेंगा पण त्यांना नको नको असतात, तर त्याही मी त्यांना करून म्हणजे वेगळ्या पद्धतीने करते, तर त्याही त्या आवडीने खातात. तर बघा कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे, हिंग टाकायचं आहे आणि जी हळद आहे ती टाकायची आहे. तर आपल्याकडे जे मसाले असते ना, लाल तिखट म्हणा, थोडासा काळा मसाला जरी टाकला तरी चालेल. तर म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तरी ते मी आहे ना, पण धना पावडर आहे ना कोणत्याही भाजीला टाकली ना तर भाजी ही ना चविष्टच येते. खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल किंवा सुकी भाजी करायची असेल ना तरी तुम्ही टाकू शकता. तर इथे ना मी लाल तिखट मसाला टाकत आहे आणि लाल तिखट, प्रवीण मसाला, कांदा मसाला, अजून तुम्हाला जो आपला घरगुती काळा मसाला बनवलेला असतो तो, धना पावडर, हे जर सर्व जर टाकले ना, तर खरंच भाजी खूप छान होते. तर मी आहे ना आता इथं म्हणजे माझ्याकडे जेवढे अवेलेबल मसाले आहे ना, तेवढे मी टाकून घेत आहे आणि तुम्हाला जर तुमच्या मुलांना करायचे असेल ना, तर थोडीसं आहे ना पावभाजी जो मसाला आहे ना, तो टाकायचा. तर बघा इथे आहे ना मी आता तो कांदा लसूण मसाला आहे तो टाकलेला आहे आणि आपला प्रवीण मसाला आहे तो टाकलेला आहे. तर बघा इथे ना सगळे मसाले याच्यात ॲड करून घ्यायचे आहे. आणि छान असं ना आता इथे शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला करायचं आहे. मी आधी आता शेंगदाणे भाजून घेतले होते. तर ते शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर त्याचं कूट जर टाकलं ना ते पण छानच होतात. तर बघा मसाला छान असा परतलेला आहे आणि मसाला परतल्यानंतर आपल्याला आहे ना धना पावडर थोडीशी त्यामध्ये ॲड करायची आहे. तुम्ही जेवढीशी धना पावडर टाकाल ना तेवढी तुमची भाजी चविष्ट होईल. आणि धना पावडर मी एकदम म्हणजे आपल्याकडे धना असेल ना ते दळून आणते. पण आता जर नसलेच तर मग आपलं जी धना पावडरची ना जी पाऊच भेटतं ना तो आणायचा आहे. थोडीशी आता हळद टाकते मी. हळद टाकल्यानंतर आहे ना थोडंसं आता आहे ना नंतर वरतून आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर बघा छान असा मसाला परतून घ्यायचा आहे आणि इथे मी हिंग पण टाकत आहे. आता जसं तुमच्याकडे अवेलेबल असेल तसं टाका. मी म्हणतच नाही की तुमच्याकडे एवढं सर्व पदार्थ पाहिजेच. तुमच्याकडे नुसता लाल तिखट मसाला असला तरी चालेल. पण आता इथं मला टिफिनला द्यायचं आहे ना, मग टिफिनला म्हटल्यावरती पोरीने खाल्लंच पाहिजे म्हणून मग आहे ना मला असं एवढं मसाले थोडेसे ॲड करावं लागतात आणि शक्यतो मी वरचे मसाले जास्त यूज करतच नाही. कधीतरी जर वाटलं त्या जी भाजी त्या खाणार नाही आहे ना, तर त्याच भाजीला नॉर्मली टाकते. फक्त धना पावडर माझी प्रत्येक भाजीला असते. तर आता इथे मी फ्लॉवर टाकून घेते आणि मस्त अशी ना आता फ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी वरतून आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे. जर भाजी आहे ना ती चविष्ट होती. तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता. पण आमच्याकडे ना कढीपत्ता म्हटलं का सर्वांना ॲसिडिटी होती. कोणीच जो कढीपत्ता आहे तो खात नाही. तर इथे ना मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार. तर माझ्याकडनं भाजीला मीठ थोडं कमीच असतं. मी जास्त काही टाकत नाही आणि आमच्या म्हणजे खारी भाजी एक वेळेस म्हणजे अळणी भाजी खातील पण खारी भाजी कोणीच खात नाही. तर बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही नाही आता आपण आधी उकडून घेतलेलं होतं. तर 10 ते म्हणजे 5 ते 10 मिनिटांनी थोडंसं नॉर्मल असे ना जे आहे ते फ्राय होऊन द्यायचं आहे आणि छान अशी आपली फ्लॉवरची भाजी तयार होते. तर आता मी इथे ना शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. तो शेंगदाण्याचा कूटही आपल्याला वरतून टाकायचा आहे. शेंगदाण्याचं कूट जर टाकलं ना तर भाजी अजून चविष्ट होते. जर तुम्हाला नसेल लागत ना, तर कूट जर नसेल टाकायचं ना तुम्ही कांदा कांदा जो आहे तो चिरून घ्यायचा, टमाटर बारीक चिरून घ्यायचे आणि शिमला मिरची पण टाकायची. ती भाजी पण खूप छान लागते. पण आता मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की तो व्हिडिओ शेअर करेल. तर बघा छान असं आहे ना आपल्या इथं फ्लॉवरचं मी जी भाजी आहे ना ती म्हणजे झालीच होती. तर त्यामध्ये ना वरतून मी कूट टाकला. त्या कुटामध्ये ना एक लसणाची पाकळी टाकायची आहे. म्हणजे आपली जी भाजी आहे अजूनच चविष्ट लागते. तर बघा छान असं आहे ना, तुम्हाला जेवढं पाहिजे म्हणजे जर क्वांटिटी वाढवायची असेल तर शेंगदाण्याचं कूट जास्त टाकू शकता. जर थोडीशीच पाहिजे असेल तर नॉर्मल टाकू शकता. फक्त जास्त चिकन करायचं नाही जो शेंगदाण्याचा कूट आहे तो.
तर छान अशी इथं फ्लावरची भाजी आपली रेडी झालेली आहे. तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर फक्त 10 म्हणजे 5 ते 10च मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. झाकण ठेवलं तर चालेल, नाही ठेवलं तरी चालेल. आणि इथं भाजी आपली रेडी झालेली आहे. सकाळी सकाळी टिफिनसाठी ना मी पटपट अशा पद्धतीने भाज्या करते. आता प्रत्येक वेळेस तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना एक नवीन नवीन रेसिपी मी शेअर करेल. तर आता मस्त असं फ्लावर तयार झालेलं आहे. वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता चला मी टिफिन भरते. तर चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.